मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार, 3,000 रुपये खात्यात येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झालेले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे। कारण राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत। त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज आली आहे। त्यानुसार 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे। विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। या कार्यक्रमाला एकाच मंचावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील। 17 ऑगस्टला 2 ते 2.5 कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।